हा समोर वाहतोय तो पुणे मुंबई जुना हमर रस्ता आहे. तिथं पलीकडं शिवाजीनगर आहे आणि इकडं खडकीकडं जातो रस्ता. तिथं मध्ये कुठंतरी रेल्वे लाईन. त्यावेळच्या जुन्या पुण्यातलं बाहेरचं ठिकाण आहे, पुण्याबाहेरचं ठिकाण आहे. आत्ता पुण्यात आहे आणि मला दाखवायची एक महत्त्वाची खूण, फार महत्त्वाचं ठिकाण. पुण्यात कधी आला तर तुम्ही भेट देऊ शकाल असं ठिकाण, ते म्हणजे हे मराठी साहित्याचे अण्णा माडगूळकर त्यांचं हे घर आहे. त्याचं नाव पंचवटी आहे. तर पंचवटी कुठं लिहिलं आहे माहीत नाही, पण आम्ही लहान होतो तेव्हा पंचवटी हे नाव ऐकायचं आणि तो असा बंगला. तो सुंदर बंगला आहे आणि अजून जसा तसा आहे. त्यांच्या कुटुंबातली माणसं कदाचित तिथं राहत असावी, पण सुंदर बंगला आहे हा. वर लाईट दिसते, कोणीतरी असावं. पण मी स्वतःच प्रवासात असल्यामुळे थांबणार नाही तर दार उघडून चौकशा करत बसलो असतो. चौकसखोरच माणूस होतो. आता सहज थांबलो इथं म्हणून बंगला दिसला आणि खूप जुन्या आठवणी. आमच्या दृष्टीनं एकेकाळचं हे तीर्थक्षेत्र आहे. तिथं थांबलो. कधी आलात तर हे ठिकाण आहे. इकडून शिवाजीनगरकडनं रस्ता येतो आणि मध्येच त्या पेट्रोल पंपासमोर हा बंगला आहे पंचवटी.